चला पंच, आपली जागा घ्यायची आहे. पहिला चेंडू घेऊन, पहिला षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय गोलंदाज कुणाल. एक चांगले गोलंदाज म्हणून आज आपलं नाव पटलावर इकडे मात्र अग्रलेखित करतोय. गोलंदाज फलंदाज आहे एका बाजूला निनांत, तर दुसऱ्या बाजूला भागेश. पहिल्या षटकातला पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय कुणाल. आजच्या दिवसाचा समीकरण लेखाजोखा बघितलं तर कुणालाने खूपच सुंदर असं षटक हाताळलं. यावेळेस पहिला चेंडू फुलटॉस मध्ये चेंडू जातोय खणखणीत. चौकारी करता 4 धावा डीजे. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करतोय, पण आता मात्र फुलटॉस मध्ये चेंडू टाकला जातोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, आता मात्र पनिश केला जातोय. चेंडू पोहोचवतोय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा डीजे. निश्चितच खूपच सुंदर अशी फलंदाजी करताना दिसतोय निनाद. आपल्या बॅटिंग शैलीतून मात्र मंत्रमुग्ध करताना दिसतोय प्रेक्षकांमध्ये. आणि नांदगाव संघाच्या डगआउटमध्ये आनंदाचं वातावरण. पंचक्रोशीतील एक चांगला संघ म्हणून नाव लौकिक केलेला असा संघ, आणि त्या संघाकडून आता मात्र खेळताना दिसतोय निनाद याने 2 चेंडूवर, एका चेंडूवर चौकार तर दुसऱ्या चेंडूवर षटकार खेचला. आता मात्र हा षटकातला तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गावर सज्ज. पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू पोहोचवतोय खणखणीत आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा डीजे. सपनाने आईलाई साई माझा त्यानी निरोप सांगलाय र. सपनाने आईलाई साई माझा त्यानी निरोप सांगलाय र. येऊन बाबाची पालखी खांद्यावरी पायी शिर्डीला चाललोय र. धन्यवाद डीजे. निश्चितच आता मात्र काहीतरी कमाल घडवून आणावी लागेल. गोलंदाजाला प्रहार चढवला जातोय. 3 चेंडू 16 धावा. पुन्हा एकदा मारण्याच्या नादामध्ये आता मात्र ब्लॉक होल पद्धतीची चेंडू त्यांच्या मार्फत टाकली जाते. निश्चितच गोलंदाजाने करावं तर काय करावं. एका बाजूला आहे निनाद, तर दुसऱ्या बाजूला आहे भागेश. दोन्ही बाजूला मत फिरताना दिसते. निश्चितच दोन्ही बाजूला फटके चांगले खेळले जातील. भागेश आजच्या दिवसात एक चांगला असा फलंदाज आहे. आज त्याच्या फळीतून चांगले फटके खेळले गेले. आता मात्र शेवटच्या सामन्यामध्ये बघूया आजच्या दिवसाच्या शेवटच्या सामन्यामध्ये कशी फलंदाजी करतो. यावेळेस मात्र बॅटची कड घेऊन थडब्यांच्या दिशेने चेंडू सरसवताना दिसतोय. एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरी धावाने संघाची धावसंख्या इथे मात्र मूव्ह ऑन होताना दिसते. एकेरी धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. पुढचा चेंडू घेऊन कुणाल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. कुणाला आता सामोरे जातील निनाद. यावेळेस मात्र रक्षात्मक पवित्रित खेळून काढतोय अलॉंग दी कार्पेट. चेंडू जाईल, चेंडूच्या खालती फील्ड केलं जाईल तोपर्यंत एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते. आणि धावबाच्या रूपेने मोठा झटका इथे मात्र लागताना दिसतोय. भागेश बॅक टू पवेलियन जातोय. मंद पावलाने आपल्या डगआउटच्या दिशेने जाताना दिसतोय. निश्चितच आता भागेश यांच्या जगाड सांभाळण्यासाठी येतील कल्पेश. गेल्या सामन्यामध्ये कल्पेश यांच्या मार्फत खूपच सुंदर अशी खेळी खेळण्यात आली. आपल्या संघासाठी संकटमोचकची भूमिका त्यांनी चांगल्याचरित्या पार पाडली गेली. आता मात्र या शेवटच्या सामन्यामध्ये कशा प्रकारची फलंदाजी ते करतात बघूया. दरम्यान आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय पंकज. हाही एक चांगला गोलंदाज आहे. याला आपल्या संघाला चांगला कमबॅक करून द्यावा लागेल. आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी हाताळावी लागेल. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन पंकज विठ्ठल रखुमाई एंडवरून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. पंकजच्या अगस्टमध्ये आता मात्र फलंदाजी मार्कवर सज्ज होतोय निनाद.
निनाद याच्याबद्दल म्हणायचं झालं तर 2 चेंडूमध्ये 1 षटकार आणि 1 चौकार मारून आपल्या संघासाठी एक बहुमोलाचा वाटा 2 षटकार 1 चौकार मारून बहुमोलाचा वाटा त्यांच्या माध्यमातून दिला गेलाय. आता रिव्हर्स मारण्याच्या नादामध्ये अलॉंग दी कार्पेट चेंडू कव्हर रिजन मध्ये ट्रॅव्हल केला जातोय. एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरी धावाने संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते ऑन दी बोर्ड 20 या आकड्यावर. निश्चितच ज्या स्टार्टची गरज होती, ज्या सुरुवातची गरज होती नांदगाव होशी संघाला, तशा प्रकारची सुरुवात इथे मात्र देताना निनाद यांच्या फळीतून 17 धावा एकत्रित करतोय. खूपच सुंदर खेळी. निश्चितच मोठ्या सामन्याचा मोठा खेळाडू कोण असेल तर निनाद असेल. आपल्या खेळीतून आपल्या फलंदाजीमधून मंत्रमुग्ध करून काढतोय प्रेक्षक वर्गाला. आता मात्र पुढचा चेंडू यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर चेंडू पोहोचवला जातोय. षटकारी करता 6 धावा DJ. चला घाई करायची आहे. सेकंड इनिंग तुम्हालाच खेळायची आहे. निश्चितच आता मात्र बॅकफुटवर ढकलला जातोय संघ मराठा 11 पालघर. मराठा 11 पालघर संघाकडे सुद्धा 2 लेफ्ट हँडर फलंदाज आहेत. एका बाजूला आहेत मेन तर दुसऱ्या बाजूला आहे तुषार. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पंकज. यावेळेस पुन्हा एकदा लॉफ्टेड पद्धतीचा फटका खेळून काढताना दिसतोय कल्पेश. एकेरी धाव ही सहजरित्या पूर्ण करतोय. एकेरी धावाने मात्र इथे त्यांना समाधान मानावं लागेल. एकेरी धावाने संघाची धावसंख्या ही धाव फलकावर जाऊन लागते 27 या आकड्यावर. निश्चितच कल्पेश यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर 35च्या वरील एक खेळाडू आणि निश्चितच त्यांचा फिटनेस, त्यांचा क्लास, त्यांचा टेम्परामेंट बघून नवतरुण प्रत्येक खेळाडूला फलंदाजाला लाज वाटेल अशी फलंदाजी त्यांच्या माध्यमातून अशी फलंदाजी करतोय कल्पेश आपला संघाकरता म्हणजे नांदगाव होशी संघाकरिता. आता मात्र पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा पंकज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. धावसंख्या एकेरी धावाने वाढताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन दी बोर्ड 28. यावेळेस कल्पेश नावाचा फटका फसला जातोय. मोठा झटका लागला जातोय. इथे मात्र कल्पेश बॅक टू पवेलियन ढकलला जातोय. माझे सहयोगी मित्र अक्षय रंजन राजेंद्र पाटील या सामन्याची सांगता घेताना दिसत आहेत. त्यांचा शब्द सुमनाने आम्ही परतावा करतोय. चला घाई करायची आहे विकी. आता मात्र विकी येतोय फलंदाजी मार्कवर. या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळतोय बघूया. गोलंदाज पंकज किती धावाचं आव्हान ठेवलं जातंय. आव्हान खूप मोठं ठेवलं गेलंय 12 चेंडूमध्ये. आता 28 धावा ठोकल्या गेल्यात 11 चेंडूमध्ये. हा शेवटचा चेंडू बहुमोलाचा चेंडू असेल. जर विचार करायचं झालं तर मराठा 11 पालघर संघाच्या बाजूने आता पंकजांच्या षटकातला शेवटचा चेंडू. यावेळेस अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळला जातोय. ब्रश करतोय हाताला. एकेरी धाव सहजरित्या पूर्ण. आता मात्र 2 धाव सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 30 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 31 धावांचं लक्ष. 12 चेंडू 31 धावा. 15.5च्या सरासरीने धावावं लागेल. चला मी आपले फलंदाज पाठवायचे आहेत लवकर. तुम्हालाच आता उशीर होईल. 7 वाजलेले आहेत. पुढील 5 मिनिटात हा अंधार होईल याची नोंद घ्यायची आहे. चला नो टीम मीटिंग्स. होशी नांदगाव संघ प्लीज सहकार्य करायचं आहे. कल्पेश अँड टीम प्लीज सहकार्य करायचं आहे. भागेश आपलं टीम स्पिरिट दाखवायचं आहे आणि क्रिकेटिंग स्पिरिट दाखवायचं आहे. 2 षटक पूर्ण लाईट मध्ये आपल्या अपोजिट संघाला खेळवण्याची तुमच्या मनामध्ये चला नो टीम मीटिंग्स पंच प्लीज
बाजूला करायचा आहे प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक क्षेत्ररक्षकाला. विजयासाठी 15.5च्या सरासरीने धावायचं आहे. आता फलंदाजीसाठी येताना दिसत आहेत. एका बाजूला आहेत तुषार तर दुसऱ्या बाजूला आहेत मीन. दोन्ही लेफ्ट हँडर फलंदाज आहेत. चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. आज शेवटच्या सामन्यामध्ये 15.5च्या सरासरीने त्यांना धावायचं आहे. कशा प्रकारची फलंदाजी करतोय बघूया. आता सलामीचे षटक घेऊन येतो विकी. सांघिक पहिले वैयक्तिक पहिले षटक घेऊन येईल विकी. विकी प्लीज घाई करायची आहे प्लीज. निश्चितच 12 चेंडू तुम्ही खेळून काढलेले आहेत. आता मात्र अपोजिट संघाला सुद्धा 12 चेंडू खेळवायचे आहेत याची नोंद घ्यायची आहे. बॅड लाईट इथे मात्र होताना दिसते. पहिला चेंडू घेऊन विकी गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना दिसतोय. यस सामना चालू होताना दिसतोय. 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता आहे 31 धावांची. पहिला चेंडू उडवला जातोय. चेंडू पोहोचला जातोय सीमापार. षटकार 6 धावा डीजे. निश्चितच ज्या प्रकारची फलंदाजीची आवश्यकता होती तसाच फटका खेचला जातोय. फलंदाज तुषारांच्या माध्यमातून चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये पोहोचवला जातोय. खणखणीत ओव्हर द फेन्स आउट ऑफ द फार्ड षटकाराकरिता. आता मात्र पुढचा चेंडू विकी यांच्या माध्यमातून टाकला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडवून आणतोय. निश्चितच यावेळेस बाहेरचा चेंडू टाकला जातोय. पंच वळतायत. पंच वाईड म्हणून घोषित करतायत. इथे मात्र अतिरिक्त धावसंख्येत वाढ केली जाते. अतिरिक्त धावसंख्या वाढीने धावसंख्या सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. आता मात्र विजयासाठी आवश्यकता आहे 11 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. पालघर मराठा 11 संघाला यावेळेस चेंडू फटका फसतोय. चेंडूच्या खाली जातोय. क्षेत्ररक्षक मोठी चूक त्यांच्या मार्फत इथे मात्र घडली जाते. हे गोल्डन चान्स एक मोठा मासा जाळ्यात अडकवण्यामध्ये यश मिळाला होता गोलंदाज विकी यांना. पण कुठेतरी हाही संधी मिस करताना दिसतोय गोलंदाज क्षेत्ररक्षक नांदगाव होशी संघाकडून. धावसंख्या एकेरीने वाढताना दिसते. धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय विकी. यावेळेस मारण्याच्या नादामध्ये मीन चुकतायत. पंचांकडे दाद मागताना दिसतोय मीन. तटस्थ असे पंच आहेत. निर्धाव असा चेंडू टाकला जातोय. निश्चितच शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. मीन हे हुकले गेले आणि चेंडू सरळ विसावला गेला निनानांच्या हातामध्ये. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज विकी. यावेळेस मीन आपला ब्रँड दाखवताना दिसतोय. चेंडू पोहोचवतोय खणखणीत चौकारा करता 4 धावा. खूपच सुंदर अशी फळी आणि खेळी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मीन आज आपल्या संघासाठी संकटमोचींची भूमिका पार पाडताना दिसतोय. 15.5च्या सरासरीने धावायचं होतं. आतापर्यंत 12 धावा एकत्रित केल्या गेल्या विकी यांच्या माध्यमातून. आता मात्र विजयासाठी 8 चेंडू आणि 19 धावा. 8 चेंडू 19 धावा. हे 2 चेंडू बहुमोलाचे चेंडू असेल विकी यांच्या गोलंदाजीमधून. 8 चेंडू 19 धावा. यावेळेस मारण्याच्या नादात चुकतायत. यावेळेस मात्र चांगला चेंडू टाकला जातोय विकी यांच्या माध्यमातून. आता मात्र विजयासाठी आवश्यकता आहे 7 चेंडू आणि 17 धावा. 7 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. 18 धावा. 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. कुठला संघ कुठल्या संघावर आता मात्र हावी होतोय बघूया. पुढचे 7 चेंडू मध्ये समजेलच आजच्या दिवसातला कुठला संघ बादशाह आणि आपलं नाव इथे मात्र कोरून जाईल. यावेळेस शॉर्ट मध्ये चेंडू फटका फसतोय. चेंडूच्या खाली येतो क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा मोठा
पुन्हा एकदा खूपच खराब क्षेत्ररक्षण केलं जात आहे नांदगाव हौशी संघाच्या मार्फत. नांदगाव हौशी संघाचा विचार केलं तर चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस पाहायला मिळतं, पण आता मात्र कुठेतरी त्यांच्या माध्यमातून घोडचूक होताना दिसते. या 2 धावणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन दी बोर्ड. 1 धावणे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन दी बोर्ड 14 या आकड्यावर. चला घाई करायची आहे. दुसरा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पोहोचायचा आहे. आता दुसरा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पोहोचताना दिसतोय. गोलंदाजाचं नाव आहे प्रथमेश. हाही एक चांगला गोलंदाज आहे. आजच्या दिवसामध्ये खूपच सुंदर अशी गोलंदाजी त्यांनी केली आणि आपल्या संघाला आजच्या ग्रुप फायनल पर्यंत पोहोचवण्यामध्ये एक मोलाचा वाटा दिला. आता मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि आवश्यकता आहे 17 धावांची. 6 चेंडू 17 धावा. 6 चेंडू 17 धावा. जर संध्याकाळचा 17 चला प्रथमेश घाई करायचा प्लीज. 6 चेंडू आणि 17 धावा आहे. बॅड लाईट होतोय तरी तुम्ही घाई करायची आहे. यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर चेंडू पोहोचवला जातोय सीमारेषे पार. षटकार 6 धावा. खूपच सुंदर अशी फटकेबाजी केली जाते. आता मात्र काहीतरी कान मंत्र द्यावा लागेल कर्णधाराला गोलंदाजाला. आता मात्र गरज आहे 5 चेंडू आणि 11 धावा. 5 चेंडू 11 धावा. चला नो टीम मीटिंग सुहास आणि विकी आपण आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये जायचं आहे. 5 चेंडू 11 धावा. आता मात्र सामना बरोबरी सुटताना दिसतोय. कुठला संघावर मात करेल आता पुढच्या 5 चेंडूवर समजेलच. विजयासाठी आवश्यकता आहे 5 चेंडू 11 धावा. पहिल्या चेंडूवर प्रहार चढवला गेला. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू पोहोचवतोय सीमा पार. 4 धावा. चौकार. खूपच सुंदर अशी खेळी खेळताना दिसतोय तुषारांच्या माध्यमातून. खूपच सुंदर खेळी. 2 चेंडूमध्ये 10 धावा एकत्रित केले गेले तुषाराच्या माध्यमातून. आता मात्र तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज प्रथमेश. निश्चितच टेक कॅचेस आणि विन मॅचेस अशी व्याख्या आहे क्रिकेटमध्ये. ती व्याख्या कुठेतरी आता मात्र खरी होताना दिसते. 2 झेल सोडले गेले तुषारांचे आणि तुषार आता मात्र आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना दिसतोय. यावेळेस मात्र खूपच चांगला चेंडू टाकला जातोय. चांगला चेंडू म्हणून पंच दर्शवत आहेत. निर्धाव असा चेंडू टाकला जातोय. आता मात्र विजयासाठी आवश्यकता आहे 3 चेंडू 7 धावा. अजूनही सामना फसलेला आहे. कुठल्या संघावर वरचढ ठरेल. निश्चितच हा एक चेंडू बहुमोलाचा चेंडू असेल. या चेंडूवर जर निर्धाव चेंडू आला तर 2 चेंडू 7 धावा. एनिबडीज मॅच असेल. कोणताही संघ या सामन्यामध्ये वरचढ ठरू शकतो. मात्र या चेंडूवर मोठा फटका आला तर सामना यावेळेस पुन्हा एकदा बाहेरचा चेंडू म्हणून पंच घोषित करतायत. वाईड चेंडू. अतिरिक्त धावसंख्येत वाढ होताना दिसते. अतिरिक्त धावसंख्ये वाढीने आता मात्र धावसंख्या सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते 25व्या आकड्यावर. आता मात्र विजयासाठी आवश्यकता आहे 3 चेंडू 6 धावा. चला नोट कुठलाही आर्ग्यू करायचं नाहीये. पंच तटस्थचे पंच आहेत. पंच कुठल्याही बाजूने नसतात. पंच क्रिकेटच्या बाजूने असतात. आता मात्र पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळेस चेंडू उडवला जातोय. चेंडू निघून जातोय. खणखणीत चौकार. आता मात्र सामन्यामध्ये पकड मजबूत करताना दिसतोय. सामन्यामध्ये पकड मजबूत करताना दिसतोय. मराठा 11 पालघर संघ. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. चला नो टीम मीटिंग्स. 2 चेंडू 2 धावा. मराठा 11 पालघर संघ आता मात्र आपल्या
दर्जेदार अशी फलंदाजी दाखवताना दिसतोय. तुषार आपला क्लास दाखवताना दिसतोय. कॉपी बुक फटके खेळताना दिसतोय. निश्चितच सामन्यामध्ये आपल्या संघाला एक हाती ग्रुप फायनल मध्ये पोहोचवताना दिसतोय. आता मात्र 2 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 2 धावा. बघूया कुठला संघ विजयी होतो. 2 चेंडू 2 धावा. यावेळेस मात्र खूपच सुंदर असा चेंडू हाताळला जातोय. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता. चला चला स्प्रेड आउट व्हा. 1 चेंडू टाकून घ्यायचा आहे. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. 1 चेंडू 2 धावांची आवश्यकता इथे मात्र आहे विजयासाठी. कुठला संघ जिंकतोय? एका बाजूला आहे मराठा 11 पालघर तर दुसऱ्या बाजूला आहे नांदगाव हौशी. दोन्ही मोठे संघ. एका बाजूला होता मीन तर एका बाजूला होता भागेश. आता बघूया मीन भागेशवर हवी होतोय की हा भावेश हा मीनवर हवी होतोय. मोठा सामना आहे. कंपल्सरी चेसचा सामना असेल याची नोंद घ्यायची आहे. 1 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा दौड चेंडू टाकला जातोय. सामना जिंकतोय नांदगाव हौशी संघ. DJ